एका शतकाच्या साक्षीदाराला सोलापूरकरांचा अखेरचा सलाम। तो काही बोलत नव्हता, पण त्यानं सगळं पाहिलं होतं। ब्रिटिश राजवटीत उभा राहिलेला तो पूल गुलामगिरीचे दिवस पाहूनही कधीच कोसळला नाही। सकाळी पहिली रेल्वे जाताना त्याच्या अंगावरून आवाज घुमायचा आणि खाली रस्त्यावर शेकडो पावलं आपापल्या आयुष्याकडे निघायची। कोणी शाळेत, कोणी कामावर, कोणी स्वप्नांच्या मागे। दमाणी नगरचा तो पूल फक्त पूल नव्हता, तो सोलापूरच्या पिढ्यांचा सोबती होता। स्वातंत्र्याची पहिली पहाट त्यानं पाहिली होती। तिरंगा फडकताना त्याच्या लोखंडी छातीत अभिमान भरून आला होता। या पुलावरून वऱ्हाडं गेली, डोळ्यात पाणी घेऊन शेवटचे प्रवासही गेले। तो सगळ्यांसाठी उभा राहिला, कोणताही भेद न करता। 100 वर्ष पाऊस, ऊन, वादळ, अवजड वाहनांचा भार सगळं सहन करत तो शांतपणे उभा राहिला। पण आज तो थकला आहे। आज कोणीतरी म्हणतंय हा पूल धोकादायक आहे, आणि ते खरंच आहे। पण धोकादायक झालं म्हणून आठवणी पाडता येतात का? आज जेव्हा यंत्रांचा आवाज त्याच्या शांततेला तोडेल, तेव्हा तो पूल कदाचित म्हणेल, मी माझं कर्तव्य निभावलं, आता मला विसरू नका। तो पूल पाडला गेला, पण त्याच्याशी जोडलेल्या आईच्या हाका, वडिलांचा संघर्ष, मुलांची स्वप्न हे कधीच पाडता येणार नाहीत। दमाणी नगरचा 103 वर्ष जुना ब्रिटिशकालीन ब्रिज आज कोसळला, पण सोलापूरच्या इतिहासात तो कायम उभा राहील। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।